हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, आपण शासनाचे एक योजनाचा हा व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्ही थंबनेल बघित असाल आणि टायटलही वाचला असाल, त्यावरूनच तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल. तर शेवटपर्यंत नक्की पहा. ह्या योजनेचं नाव काय आहे, ह्या योजनेतून पात्र कोण ठरणार आहे, त्या योजनेचा लाभ कोण कोण घेणार आहेत आणि यासाठी लागणारे कागदपत्र सगळे तुम्हाला माहिती भेटणार आहेत. तर मित्रांनो, ह्या योजनेचं नाव असं आहे की मुख्यमंत्री बाळ आशीर्वाद योजना. या योजनेतून तुम्हाला तुमच्या मुलाला महिन्याला मिळणार आहेत 4,000 रुपये. प्रत्येक महिन्याला 2 मुले असतील तरीही 4,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या मुलाला दर महिने 4,000 मिळणार आहेत. 2 मुली असतील, 2 मुलं असतील, 1 मुलगा 1 मुलगी किंवा दोघंही मुलं असे असतील तरीही त्या मुलांना दर महिने 4,000 मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो, 1 मार्च 2020 नंतर ज्या पण ह्या बालकांचे आई किंवा वडील किंवा आई वडील हे दोघांचा मृत्यू झाला असेल तर याला मुलांना लाभ घेता येणार आहे आणि दर महिना 4,000 त्यांना लाभ दिले जाणार आहे. ही शासनाची योजना आहे. आता ही तुम्हाला अफवा वाटेल तर तुम्ही गुगलवर यूट्यूबवर सर्च करून बघा 100% काय आहे. जर तुम्हाला ही गोष्ट मी सांगितलेली ही योजना फेक वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबवर गुगलवर सर्च करून बघा. तुम्हाला सगळ्या ही योजना सध्याला चालू आहे. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बघा किंवा तुमच्या सरकार दवाखान्यात तुमच्या गावातल्या किंवा तालुक्यातल्या सरकार दवाखान्यात जाऊन बघा. ह्या योजना आहेत. शाळेत देखील या योजना सांगितल्या गेलेल्या आहेत. तुम्ही वाटलेस तर तुमच्या मुलांना विचारू शकता. आता तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे हे सगळे मी सांगणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला देखील मी कागदपत्राची लिस्ट लावणार आहे. तुम्ही व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळेस हा फॉर्म भरायचा असेल तुम्हाला सापडेल आणि तुम्ही या फॉर्मवर जे मी कागद लिहिले त्यानुसार तुम्ही व्यवस्थित लावू शकता. त्यासाठी पहिला लागणार आहे आई आणि बाळाचा आधार कार्ड. पहिलं काय लागणार आहे? आई आणि बाळाचा आधार कार्ड. आई असेल तर आईचं घ्या, वडील असेल तर वडिलाचं घ्या. त्यानंतर लागणार आहे आई आणि बाळाचा जॉईंट अकाउंट, बँकेतला जॉईंट अकाउंट लागणार आहे. आई असेल तर आईचा, वडील असेल तर वडिलाचा. ओके. आणि त्यानंतर लागणार आहे शिधापत्रिका. शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्डाचं झेरॉक्स लागणार आहे. त्यात मुलांचं नाव आवश्यकता आहे. आणि त्यानंतर शाळेसाठी उल्लेख केलेला आहे. शाळेचा ओळखपत्र म्हणलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात काय, आयडेंटिटी कार्ड किंवा बोनाफाईड चालेल कदाचित. तुम्ही विचारून घ्या फॉर्म भरताना. आयडेंटिटीचा उल्लेख केलेला आहे. ओळखपत्र म्हणजेच आयडेंटिटी. त्यानंतर लागणार आहे उत्पन्न दाखला. 72 ते 75 हजार रुपयांचा उत्पन्न दाखला लागणार आहे. पण तुम्ही कमीत कमी उत्पन्न असलेला दाखला काढा. 50,000पर्यंतचा उत्पन्न दाखला जरी काढला तरी चालणार आहे. हे सगळं कागदपत्र घ्यायचं आहे. तालुक्याच्या ठिकाणी जायचं, तहसीलदार कार्यालय पैसे जायचं, तिथं ते फॉर्म भरतात. मी माझ्या दोन्ही मुलींचं फॉर्म भरलेले आहे. तुम्ही पण भरा आणि ह्या लाभ घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जावा, सबस्क्राईब करा, शेअर नक्की करा, जेणेकरून जास्तीत जास्त अनाथ मुलांनी लाभ घ्यायला पाहिजे. ज्या मुलांची आई नाही, वडील नाही, या मुलांनी लाभ घ्यायला पाहिजे. म्हणून ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. ह्याची माहिती तुमच्या तोंडाने जरी सगळ्यांना सांगितला तरी खूप हे आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करून जावा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असे तुमच्या माहिती देणारे व्हिडिओ घेऊन येणार आहे. धन्यवाद.